भाग्यश्री शिवशंकर कारभारी, राहणार दक्षिण जोळी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. माझ्या गटाचं नाव सरस्वती महिला बचत गट. माझ्या ग्रामसंघाचं नाव प्रेरणा ग्रामसंघ, त्यात मी सचिव आहे आणि माझ्या गटात पण मी सचिव आहे. आणि माझ्या प्रभात संघाचं नाव मनोप्रभा प्रभात संघ, त्यात पण मी सचिव आहे. आणि याच्या अगोदर मी याच्या अगोदर म्हणजे गटात तर मी होते पण मीटिंगला जात नव्हते. त्याच्या अगोदर मी शेती कामाला जात होते, शेतीला जात होते, म्हणजे स्वतःच्या शेताला पण स्वतःची म्हशी गाई ती घेऊन त्याच्यावरच माझं पूर्ण परिवार चालत होतं. आणि आमच्यात हे म्हणजे करत होते, छोटे मोठे कामं करत होते. पाहिजे तसं आमची आर्थिक परिस्थिती नव्हती. आणि कायम कुठले तर पैसे काढायचं, कुठं जर कोणतं काम करायचं म्हणलं तर सत्य परिस्थिती म्हणताना आम्हाला धाडसच होत नव्हती कुठली. मुलीवाचे लग्न सुद्धा मी बचत गटातले पैसे काढूनच केलेलं आहे. अरे कोणती बी जर गोष्ट म्हणलं तर चारदा विचार करावा लागत होता. साधं कोणतं घरातलं काय घडलं तरी बी आम्हाला ते परिस्थिती तशी होती माझी त्या टायमाला. आणि आता आम्ही उमेदमध्ये गेले मीटिंगला, जसं जसं मी मीटिंगला गेले, जसं मन लावून मी त्यांनी जे काय त्यांनी सांगत होते ते मी मन लावून ऐकते. अजून सुद्धा मी कुठलं जर ट्रेनिंग मीटिंग म्हणलं तर मी ते सोडत नाही. का त्याच्यामुळेच माझं आज ह्या परिस्थितीवर हा. ते जर मी त्या टायमाला जात नव्हते तर आज बी मी म्हशी घेऊन जात होते. आणि मला एवढी धाडस पण येत नव्हती. धाडस काय मी आमच्या घरच्या पुढे बोलायची माझी धाडस नव्हती घरात. मला हे धाडस आले फक्त उमेदमुळे आले. उमेदमधल्या गेलेल्या माझ्या त्या ट्रेनिंगमुळं, म्हणजे त्या मीटिंगमुळं, त्या बायामध्ये मिसळल्यानं, एकमेकाच्या गोष्टी ऐकल्यानं, एकमेकाचं सगळं कोण काय करते काय नाही ते बघून अनुभवावरून मला आज मी म्हणजे मला धाडस आली आणि मी आज कमवायला पण लागले. मला मीटिंगमध्ये गेल्यावर सक्षम महिला कसं व्हायचं, काय करायचं काय नाही, स्वतः महिला स्वतःच्या पायावर उभा राहायचं. 9वी 10वी बी जर शिकलेल्या महिला असली तर तिने काम करून कसं आपलं संसार पुढे आणायचं, आपल्या नवऱ्याला, आपल्या घरला, आपल्या परिवाराला कसं हे करायचं मला त्या ट्रेनिंगमधून समजलं, मीटिंगला गेल्यानं समजलं. आणि मी माझी खारे शेंगदाणे, शेंगदाणा लाडू, शेंगा चटणी आणि आंबट गोड चटणी तर मला शेजाऱ्यांना मिरच्या दिलं होतं, त्याच्यापासून मी तयार करून मी ठेसा विकले. आणि आज माझं म्हणजे मार्केटिंग ट्रेनिंग पण मिळालं मला. त्या ट्रेनिंगमध्ये मला भरपूर शिकण्यासारखं मिळालं. म्हणजे काय महत्वाचं आणि काय तातडीचं असे थोडे थोडे टप्पे लई महत्वाची सांगितली ते आम्हाला धाराशिवमध्ये ते ट्रेनिंगमध्ये. त्याच्यातून मी जास्त म्हणजे त्या ट्रेनिंगमधून मार्केटिंग कसं करायचं, दुकानदाराशी कसं बोलायचं, कसं कोणतं काय करायचं हे सगळं मला त्या ह्याच्या ट्रेनिंगमधून समजलं. लोहाऱ्याला मी ट्रेनिंगला गेले होते असंच बचत गटाच्या महिलांसोबत. आणि येताना मी 5 किलो शेंगदाणे घेऊन आले तिथूनच. उदरी 5 किलो शेंगदाणे घेऊन आले आणि तिथून घेऊन आल्यावर मी खारे शेंगदाणे तयार केले. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ट्रेनिंगला जायचं होतं. दुसऱ्या दिवशी ते माल पॅकिंग करून मी घेऊन गेले आणि तिथं त्या दुकानदाराला दिले. ते दुकानदार घ्यायलाच तयार नव्हते ते माल. म्हणजे कसं की काय की हे असं त्यांचं हे होतं. तरी पण मी त्यांना म्हणले की ठेवून घ्या, तुमचं माल विकलं तर मला पैसे द्या, नाही तर देऊ नका. शेंगदाणे तर मी तुमच्या दुकानातूनच घेऊन गेलो, विकलं तर पैसे द्या, नाही तर देऊ नका. मग पुढे 2-3 दिवसांना त्यांचं फोन आलं आणि ते फोन नंबर मी शेजारचं फोन नंबर देऊन आले होते तिथं त्या मुलाचं. त्या मुलाच्या मोबाईलवर त्यांनी फोन केले की ताई तुमचे शेंगदाणे चांगले येते आणि विक्रीला गेले, तुम्ही मला आणि शेंगदाणे आणून द्या. मग मी पुन्हा 25 किलो शेंगदाणे तिथूनच घेतले आणि त्यांना माल दिले. त्या 25 किलोवर आता माझा आठवड्याला 1 क्विंटल माल जाते सर घरातून. 1 क्विंटल माल जाते. कमीत कमी महिन्याला माझं 35-30 पर्यंत माझं खर्च खाण जोडून 3 महिला माझ्यापाशी कामाला राहतील. आता शेंगदाणे लाडू, शेंगा चटणी, खारे शेंगदाणे रोजच चालू आहे सर माझं काम. हे असे डबे करता मी शेंगदाणे लाडूचे. हे बेकरीमध्ये ते जाते सर. बेकरीमध्ये, किराणा दुकानात, घरी येऊन पण घेऊन जाते. आणि आता मी हे महालक्ष्मी सरसला गेले होते, तिथून मला 2-3 ऑर्डर मिळाले. त्या 2-3 ऑर्डरपैकी पालघरला तर माझा आठवड्याला 15 दिवसाला 10 दिवसाला त्यांनी कसं म्हणते तसं मी ऑर्डर दिलेली. पालघरला पोस्टानं मी पाठवलेली त्यांना. मी महालक्ष्मी सरसला गेले होते आणि तिथं म्हणताना तिथं म्हणजे छोटे पाकिटाचं तिथं जास्त मागणी आहे. मोठ्या पाकिटाला नाही, किलोला 2 किलोला नाही, ग्राम छटाक अशी मागणी आहे. आणि तिथं आपण काय पण पॅकिंग करून जर नेलो तर तिथं मार्केट होतंय. आणि जायचं यायचं म्हणा, तिथं राहण्याचं म्हणा उत्तम सोय झाली आणि अनुभव भरपूर मिळाला. मार्केटिंग तर मिळालंच पण अनुभव चांगलं मिळालं आणि मला फायदा पण झाला सर. 10-15 दिवसात मला 85 पर्यंत फायदा झाला, खर्च काढ सगळं जाऊन. आणि अगोदर म्हणजे अभियानात याच्या अगोदर माझं अकाउंट नव्हतं सर, बँकेत खातच नव्हतं.
जसं मी याच्यात हे माझं व्यवसाय चालू केले तसं मी स्वतःचं खातं काढले, स्वतःचं मोबाईल घेतले. आता पहिलं दुसऱ्याचं मोबाईलच मी असं नंबर देत होते दुकानदारला, ते आता स्वतःचं 20,000चं मोबाईल घेतले मी, स्वतःचं फोनपे, गुगल पे आणि माझ्या व्यवसायाचं सुद्धा मी खातं काढले सर. आता महिन्याला माझ्या बँक मॅनेजरनं सांगते की महिन्याला तुमचं पहिलं खातंच नव्हतं, पण आता 50-60 हजार रुपये तुमचं देवाणघेवाण खात्यावरून त्यांना समजवले. हे अभियानामुळे माझं लई सक्षम, मी तर स्वतः झाले पण माझं परिवार सुद्धा, कुटुंब सुद्धा झाले सर. आणि त्यामुळं मला 3-4 बायाला मी कामाला सुद्धा लावले, रोज हातात पगार देते सर. मी ह्या ट्रेनिंगला मीटिंगला जाऊनच सर, ह्या मीटिंगला गेल्यावर मला दीनदयाल तर्फे तिथं सर लोक आले होते, त्यांनी पॉम्पलेट दिले सगळ्याला, हे म्हणजे जे शिकलेले बेरोजगार बसले त्यांना तुम्ही ह्या ट्रेनिंगला पाठवा. ट्रेनिंगला पाठल्यावर तुम्हाला 6 महिन्याचं ट्रेनिंग पण दिलं आणि पुन्हा जॉब पण मिळतंय असं त्यांनी आम्हाला सांगितले. मी इथं गावात येऊन 4 मुलीवाला तयार केले, त्यात माझी मुलगी पण होती. माझी मुलगी BCom शिकलेली होती पण घरात बसून होती, मग मी तिला तिथं पाठविले, दीनदयाल उपाध्यायला तिथं पाठविले. तिथं पाठविल्यावर ते 6 महिन्याचं तिनं कोर्स करून आता सध्याला ती मुथूट फायनलमध्ये कामाला आहे. तिला 3.5 लाखाचं पॅकेज मिळते सर वर्षाला, 3,80,000चं पॅकेज मिळते. आणि ती तिथं जॉब आता 2 वर्ष झाले तिथं ती जॉब करते. आणि हे सगळं उमेदमुळेच झाले. उमेदमुळेच माझी मुलगी बी आता स्वतःच्या पायावर खडी आहे, म्हणजे हे आहे शिकलेली. मी कमी शिकलेली असताना सुद्धा मी स्वतःचा व्यवसाय मी करते आणि महिन्याला मला 30-35 हजार मी स्वतः पगार पाडते घरातून. हे फक्त उमेदमुळं झाले. धन्यवाद.